लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर 8वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या ठिकाणी लाडक्या ताईंची आता तपासणी सुरू झाली आहे आणि ज्या ताई या तपासणीमध्ये यशस्वी होतील त्यांनाच आता 8वा हप्ता मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ताईंची आता तपासणी सुरू झाली आहे। लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढलेलं आहे। नेमकी कोणत्या ताईंची तपासणी झाली आहे आणि कोणत्या ताईंची तपासणी होणार आहे हे मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सर्व सांगणार आहे। तुमच्याकडे 2 चाकी वाहन आहे का, 3 चाकी वाहन आहे का किंवा 4 चाकी वाहन आहे, नेमकं काय झालंय, GR मध्ये नेमका काय बदल झालाय किंवा GR मध्ये काय बदल होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित ऐकायच्या आहेत। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत, कारण की लाडक्या ताईंनो, तुमच्या सर्वांची तपासणी आता सुरू झाली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळून जातील। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं बघा, 4 चाकी वाहन हे GR मध्ये अगोदरच सांगितलं होतं। ही नवीन गोष्ट नाही, तुम्ही GR मध्ये वाचला असेल आणि हमीपत्रात तुम्ही लिहून दिलं होतं। ज्या वेळेस लाडक्या बहिणीचा तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळी स्पष्ट शब्दात तुम्ही लिहून दिलं होतं की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आणि या योजनेचा हप्ता आम्हाला मिळावा। तर लाडक्या ताईंनो, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमची या ठिकाणी 100% तपासणी होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाकडून आता प्रत्येक ताईंची माहिती मागवण्यात आली आहे आणि या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची तपासणी होणार आहे आणि ज्या महिला दोषी आढळून येतील अशा महिलांची यादी आता सरकारकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला आता पुढचा हप्ता मिळणार आहे, म्हणजे 8वा हप्ता। तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू झाली आहे। तर सर्व लाडक्या ताईंनो, तुम्ही तयारीत राहा। जर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्या आणि तुमची तपासणी करायला लागल्या तर सर्व खरी उत्तरे त्यांना सांगा आणि कोणाकोणाच्या घरी आतापर्यंत असे तपासणी करायला आलेले आहेत त्यांनी मला कमेंट करून एकदा नक्की तुमचं नाव आणि जिल्हा लिहून पाठवा। आणि जर कोणाकडे यापुढे म्हणजे उद्या परवा असे कोणी आले तर लगेच कमेंट करून सांगा आणि कोणते प्रश्न विचारले ते देखील सांगा, जेणेकरून दुसऱ्या बहिणींना याचा फायदा होईल। तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, अटीत बसत नसाल तर फॉर्म हा भरू नका, कारण निवडणुकीच्या घाई गडबडीत सर्वांना अप्रुव्हल मिळून जात होतं आणि त्या बहिणी, लाडक्या बहिणी या योजनेचा फायदा घेत होत्या। पण ज्या बहिणी पात्रते यादीत बसत नाहीत अशा बहिणींना आता वगळण्यात येणार आहे। त्यांचे फॉर्म रद्द होणार आहेत आणि त्यांना मिळालेले हप्तेही वसूल केले जाणार आहेत। त्यावेळेस निवडणुका लागणार होत्या म्हणून तपासणी जास्त केली नव्हती। त्यावेळी जवळपास 2.5 कोटी महिलांनी हे फॉर्म भरले होते आणि सरकारला कसून तपासणी करायला वेळ मिळाला नव्हता, म्हणून त्यावेळेस सरकारने तुमच्या हमीपत्रावरून सर्व बहिणींना पैसे दिले होते। पण त्यावेळेस तुम्ही जे हमीपत्रात लिहिलं होतं ते बरोबर आहे की नाही याची आता कसून तपासणी होणार आहे। बघा, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, आपल्या चॅनलवर एकदम खरे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि लाडक्या ताईंना मार्गदर्शन केलं जातं। खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर दररोज अपलोड होत असतात। त्यामुळे कोणी नवीन ताई जर आपल्या चॅनलवर आल्या असाल तर त्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भरपूर साऱ्या योजनांच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळत असतात। अनेक योजनांच्या माहिती मी या चॅनलवर देत असते। त्यामुळे लाडक्या ताईंनो, कोणी जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।